श्री गणेश पुराण सनक आणि सनंदन शरण आले. अध्याय 24 आणि 25. श्री गणेशाय नमः. श्रोते हो, शुक्ल ब्राह्मणाच्या घरून निघाल्यावर महोत्कट थेट राजवाड्यात गेले. लोकांनी त्यांच्या स्वागताची व पूजेची उत्स्फूर्तपणे सिद्धता केली होती. पण बराच वेळ वाट पाहूनही महोत्कट आले नाहीत, तेव्हा त्यांना चिंता वाटू लागली. त्यांच्यापैकी काही जणांनी राजवाड्यात जाऊन त्यांची भेट घेतली व म्हणाले, कश्यप कुमार, नगरातील लोक तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत, तुमच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. त्यांच्या पूजन सेवेचा स्वीकार करा. ते म्हणाले, लोक हो, तुमची भावना मी जाणतो, परंतु माझे भोजन झाले आहे. तुमच्याकडे येऊन मी आणखी काय खाणार? पण त्यांनी फारच आग्रह केला. तेव्हा महोत्कटांना त्या सगळ्यांचे मन मोडवेना. त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहुणचार स्वीकारला. इकडे सनक आणि सनंदन यांनी नदीवर जाऊन स्नान केले. ध्यानपूजनादी नित्यकर्मे आटोपली. मग कोणा ब्राह्मणाघरी भोजन करावे असा विचार करून ते एका विप्राच्या घरी गेले. त्यांच्याकडे महोत्कटाचे पूजन चालले होते. ते क्षत्रियांच्या घरी राहतात, तेथील अन्न ग्रहण करतात, म्हणून त्यांच्या पंक्तीला भोजन घेणे उचित नाही असा विचार करून ते दुसऱ्या ब्राह्मणांच्या घरी गेले. तिथेही त्यांना महोत्कटाचे पूजन चाललेले दिसले. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण काशीनगर पालथे घातले. मग ते अन्य स्थानी गेले. तिथेही त्यांना तेच दृश्य पाहायला मिळाले. तेव्हा आता काय करावे असा त्या दोघांना प्रश्न पडला. ते विश्वनाथांना विनंती करायला गेले, तर तिथेही दशभुज गजाननांची सिंहारूढ मूर्ती दिसून आली. तेव्हा मात्र त्यांच्या मनातील आपपर भावाचे निरसन झाले. ते उभयता महोत्कटापाशी गेले. त्यांनी त्यांची प्रेमपूर्वक स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या त्या प्रभूंनी त्या विधिपुत्रांना ब्रह्मानंदाची अनुभूती दिली, त्यांना सर्वज्ञता प्रदान केली. त्यांच्या कृपाप्रसादाने धन्य झालेल्या सनक सनंदन यांनी काशीमध्ये एक अनुपम सुंदर गणेश मंदिर निर्माण केले. त्याच्या निकट गणेशकुंड नामक तीर्थही उत्पन्न केले. त्यानंतर ते स्वर्गलोकी निघून गेले. नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिकांना ही कथा सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, श्रोते हो, ब्रह्मदेव व्यासांना महोत्कटाचे चरित्र सांगत होते. तेव्हा व्यासांनी विचारले, हे विधाता, काशीमध्ये गणपतींचे अनेक निस्सीम भक्त होते, तरीही महोत्कटाने शुक्ल विप्रांना प्रथम प्राधान्य दिले, असे का? ब्रह्माजी म्हणाले, महर्षी, ते ब्राह्मण सज्जन होते, धर्मानुगामी प्रेमळ सद्भक्त होते. सर्वसाक्षी महोत्कटाने त्यांची अनन्य भक्ती जाणूनच त्यांच्या घरची पूजनादी सेवा स्वीकारली. ते भावाचे भुकेले आहेत, भक्तीला वश होणारे आहेत. ते सद्भावनेला फार महत्त्व देतात आणि आपल्या भक्तांना त्यांच्या भावानुसार उपकृत करतात. मी तुम्हाला त्याविषयीची एक कथाच सांगतो, ती ऐका. श्री गणेश पुराण अध्याय 24 व 25 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.